कोरिया फ्युचर बुद्धिस्ट रिसर्च सेंटरचे ते प्रमुख आहेत. आदरणीय मंत्रीच्या अध्यक्षतेखाली या उपस्थितीमध्ये या परिषदेचं उद्घाटन लागलीच्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी या परिषदेसाठी महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष पूज्य भदंता धम्मसेवकजी महाथेरो, तद्वतच पूज्य भदंता यश काश्यपयांजे महाथेरो, पूज्य भदंत प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महाथेरो, पूज्य भदंत शरणानंदजी महाथेरो, पूज्य भदंत डॉक्टर इंदवंशजी महाथेरो, पूज्य भदंत विपसनाचार्य पन्नरतनजी थेरो, पूज्य भदंत पय्यातिसजी महाथेरो, पूज्य भदंत सुबुतजी थेरो, पूज्य भदंत संगपालजी थेरो, पूज्य भदंत पंजानंदजी थेरो, पूज्य भदंत शिलरत्नजी थेरो, पूज्य भदंत संगरत्नजी, पूज्य भिक्खू पंजाबंशजी, अत्यंत विद्वान असा हा भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. पूज्य भदंत बोधिधम्माजी, पूज्य भदंत रेवत बोधीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व श्रद्धेय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आजची ही 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक महाराष्ट्र राज्याचे मंत्री आयुष्यमान माननीय संजयजी शिरसाट साहेब यांचं अगदी 2 मिनिटांमध्ये या परिषदेच्या ठिकाणी आगमन होणार आहे. प्रथमतः बुद्ध विहारामध्ये ते तथागतांच्या प्रतिमांची पूजा करून आदरणीय मंत्रींच्या चैत्याची वंदना करून या विचार मंचावरतीही उपस्थित असणार आहेत. माननीय संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत. अगदी काही 2 मिनिटाच्या आत या ठिकाणी या 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला कोणी उभं टाकू नका. एक तर खाली बसा किंवा एका बाजूला येऊन थांबा. समता सैनिक दलांना विनंती आहे, आपण पाठीमागच्या बाजूला स्टेजच्या बाजूला आपण थांबावं. सर्वांनी मागच्या बाजूला या. आपण स्टेजच्या समोर कोणीही उभं टाकू नका. पूज्य भदंत डॉक्टर उपयुक्तजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होणार आहे. अगदी काही मिनिटांमध्ये या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. श्रद्धेय पूज्य भिक्खू संघाला मी विनंती करतो, आदरणीय बंदेजी आपण सर्वांनी या ठिकाणी आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाची पुष्प धूप आणि दीपाने पूजा करून या ठिकाणी आजच्या या अखिल भारतीय 23व्या बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन करावं. पूज्य भदंत धम्मसेवकजी महास्तवीर, पूज्य भदंत डॉक्टर एस काश्यपयांजे महास्तवीर, पूज्य भदंत शरणानंदजी महास्तवीर, पूज्य भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्तवीर, विपसनाचार्य पूज्य भदंत पन्नरत्नजी स्थवीर, श्रद्धेय पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही परिषद संपन्न होणार आहे. आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्प धूपदीपाने पूजा केली जात आहे. पूर्णेच्या नगरपालिकेचे प्रथम नागरिक कदमबाई यांना विनंती आहे, आपण इकडे यावं. आणि कोरियाहून आलेले जे प्रमुख पाहुणे आहेत आपण सुद्धा या ठिकाणी पुढे यावं. प्लीज कम हियर. 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन पूज्य भिक्खू संघ या ठिकाणी करीत आहेत. दक्षिण कोरियावरून या ठिकाणी बनते डॉक्टर लिचिनॅ जे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ओन योंग सॉंग ब्युंग बुक हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष आमचे धम्मसेवकजी महास्तवीर, शरणानंदजी महास्तवीर, पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी
23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्पानं, दीपानं आणि धूपाने या ठिकाणी पूजा करीत आहे. तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा, बौद्ध धम्माचा, भिक्खू संघाचा. मागा सरका तुम्ही थोडं राम सरका मागा या ठिकाणी या नगरीच्या नगराध्यक्ष कदमताई ह्याही या ठिकाणी पूजा करीत आहेत. कोरियावरून आलेल्या उपासिका आणि उपासक हे या ठिकाणी पूजा करीत आहेत. पूज्य स्मृतिशेष उपाली स्थवीर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आजची ही 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बंदे उपाली स्थवीर यांनाही या ठिकाणी पुष्प अर्पण करण्यात येत आहेत. पूज्य भिक्खू संघ यांना मी विनंती करतो की त्यांनी पूज्य भदंत उपाली स्थवीर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुष्प अर्पण करावेत. पण साधू साधू साधू. अतिशय पूर्णा शहरामध्ये पूज्य स्मृतिशेष उपाली स्थवीर यांचा हा अतिशय देखणा त्यांच्या अस्थिधातूंवर हा स्तूप बांधण्यात आलेला आहे. आपण जेव्हा बुद्ध विहारामध्ये येऊ तेव्हा निश्चितच भदंत उपाली स्थवीर यांना आपण वंदन केल्याशिवाय जाणार नाहीत. एवढा सुंदर स्तूप आपण त्या ठिकाणी बसून वंदना पूजा करू शकता. तेव्हा आदरणीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर यांनी अतिशय या ठिकाणी आपल्या गुरुजींच्या प्रती श्रद्धा कशा पद्धतीनं व्यक्त करायची तर ती आज भक्तींच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने या गेल्या 22 वर्षापासून अखंड पद्धतीनं धम्म परिषद या ठिकाणी आयोजन करून या ठिकाणी कृतिशील अभिवादन केलेलं आहे. सर्वांनी हात जोडा. या ठिकाणी धम्म परिषदेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्रिरत्न वंदना होता. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्म सारथि. सता देव मनोसारं गोतो भगवति बुद्धं जीवितं
पर्यन्तं शरणं गच्छामि स्वाहातो भगवता धम्मो संविठितो अकालिको यहिपासिको उपनायको पक्षतां वेदितपो विज्ञो हिते धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि आठपुरुषपूगला एष भगवतो सावकसङ्घो आहुनैयो पाहुनैयो दाक्षिणैयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं तुय्यं खेतं लोकसाति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वर्णगन्धनोपेतं एतं कुसुमसम्प्रति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपाद सरोरुहे पूजे विभूतं कुसुमेन नेनं पुयेन मे तेन लभामि मोक्षं पुष्पं विनायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावः गन्धसंभारयुतेन धूपेन सुगन्धिना पूजय्य पूजनीयं तं भुजाभाजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धिना पूजयामि तथागतं गणसारपदीतेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्भूतं पूजयामि तमोनुतं बोधधम्मकसङ्ग सुगततनुभव धातुवो धातु पापे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुभे सपे भूता सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सापे विभूतं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वं सापठानि सुपतिष्ठितं साररिकनातु महाबोधिबोधरूपं सकलं सदाय समूले निसिनो वासापारि विजयं नतापतो सपयुतं सदा वन्दे तं बोधिपादपं इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अम्बिके नमसामि बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मानुधामपठितया सुतं पूजेमि इमाय धम्मानुधामपठितया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधामपठितया सङ्गं पूजेमि इमाय पठितया जाति जरा मरणं महापरिमोचसामि इमिना पुय्यकं मे नमामि
पीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. यानंतर जे आपलं कोरियाचं शिष्टमंडळ आलेलं आहे ते सुद्धा कोरियन स्टाईलमध्ये आपली वंदना करणार आहेत, ती सुद्धा आपण ग्रहण करावी. 알바다라 사다야 시대로 마모카 살바다라 사다야 천상천하무여 시방세계 영무비 세간조 아지열 일체 무효열자주 भंतेजी कोरियन भंतेजी असते. एकदा आपण उंच स्वरामध्ये घोषणा द्यायच्यात. परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो, बौद्ध धम्माचा विजय असो, भिक्खू संघाचा विजय असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बनते यश हे श्रीलंकेमध्ये होते, ते पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासोबत भिक्खू संघ त्यांनी पण येऊन या ठिकाणी पूजा करावी. पूज्य भिक्खू संघाला विनंती आहे, आपण फोटो घ्यायचा. राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री माननीय नामदार संजयजी सिरसाट हे या परिषदेसाठी काही वेळामध्ये उपस्थित राहणार आहेत.
या 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन, धम्म परिषदेचे उद्घाटक दक्षिण कोरियाहून आलेले डॉक्टर लिची रॅन, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भदंत ओन योंग आणि पूज्य धम्मसेवकजी महास्तवीर, शरणानंदजी महास्तवीर, यश काश्यपायनजी महास्तवीर, सर्वच भिक्खू संघ आणि कोरिया येथून आलेले सर्व पाहुणे, या नगरीच्या नगराध्यक्षा, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भगवान बुद्धांना पुष्प, धूप, दीप अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पमाला अर्पण करून या ठिकाणी 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन झालेलं आहे. पूज्य भिक्खू संघाला विनंती आहे की आपण कृपया आसनस्थ व्हावं. सर्वांनी खाली बसून घ्यावं. लागले त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्रिसरणासहित पंचशील दिलं जाईल. सर्वांनी बसून घ्यावं. वरी काही त्याला दुरून जवळ स्टँड काढतात ना खालून हे पण वरची क्लिप काढ, क्लिप काढते. हां असं रे तिथं घरी उचल तुला उचल उचल. आता तिथं जाऊन स्टेबल ठेव कुठं कुठं महिला मंडळाला सूचना आहे, एक माईक त्यांच्याकडे दे. प्रदीप अंताई साळवे आणि जे काही महिला मंडळ, निरंजना महिला मंडळ, कुसुमबाई सदावर्ते, आपण श्रद्धेय भिक्खू संघाला त्रिसरण पंचशील बंदजीकडनं घेण्यासाठी आपण त्यांना क्षमाशील याचना करायची आहे. कृपया महिला मंडळाने समोर येऊन याचना करावी. दीपक माहिती त्यांना. दीपक महिला मंडळाकडे माहिती दे. सर्वांनी हात जोडून त्या ठिकाणी श्रद्धेय भिक्खू संघाला आपण त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यासाठी क्षमाशील याचना करायची आहे. कृपया सर्व उपासकांना सूचना आहे, आपण सर्वांनी खाली बसून घ्यावं. कुणीही उठू नये. त्रिसरण पंचशील आपल्याला ग्रहण करायचं आहे. सर्वांनी खाली बसून श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण त्रिसरण पंचशील ग्रहण करायचं आहे. कुणीही उठू नये. सर्वांनी हात जोडून क्षमाशील याचना करायची आहे. त्रिसरण पंचशील या ठिकाणी ग्रहण करायचं आहे. बुद्ध पूजा वंदना झाली आहे. श्रद्धेय भिक्खू संघ आपल्याला त्रिसरण आणि पंचशील देणार आहे. त्याकरिता आपण सर्वांनी आदरणीय भक्तजींना आपण क्षमाशील याचना करायची आहे. कांताबाई साळवे आणि सदावर्ते आईकडे माहिती द्या. चालू करा. भाऊ बोलायला चालू करा. अरे हे चालू करा ना तुम्ही, चालू करा. भाऊ